कारण मराठवाड्याकडे देखील सायली सगळ्यांचं लक्ष होतं। इथे अनेक राजकीय घडामोडी ऐन वेळेला घडल्या होत्या। इथे कोणाला कोण मिळणार असल्याचा अंदाज आपण पाहूया। आमच्या एक्झिट पोल मध्ये काय अंदाज वर्तवण्यात आलाय पहा। शिंदे सेनेचे उमेदवार सईद खान हे विजयी होतील असा अंदाज साम टीव्हीच्या एक्झिट पोल मध्ये आहे। एक्झिट पोल नुसार शिंदे सेनेला किती मतं मिळणार ते देखील आपण पाहणार आहोत। बघा, परभणीत शिंदे सेनेची बाजी असणार आहे। शिंदे सेनेचे सईद खान हे विजयी होण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोल मध्ये परभणीत शिंदे सेनेची बाजी मारली जाणार आहे। बघा सायली, आपण प्रेक्षकांना आता किती मतं कुठल्या पक्षाला मिळतील ते आपण पाहूया। नक्कीच, तर परभणीकडे आपलं लक्ष आहे। परभणी हिंगोली इथे शिंदे सेनेचे 633 मतं आहेत, तर ठाकरे सेनेला 78 मतं आहेत। परभणीचं हे आपण बघतोय तर अपक्ष 55 मतांवर आहेत। परभणी हिंगोली मधल्या 466 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक आहे। परभणी हिंगोलीमध्ये एकूण मतं 466 आहेत, त्यामध्ये शिंदे सेनेला 333 तर ठाकरे सेनेला 78 मतं मिळतील असा अंदाज आहे, तर अपक्ष 55 मतं घेतील असा अंदाज आहे। बघा आता सायली, आपण संभाव्य उमेदवार कोण आहे ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे सईद खान हे संभाव्य विजयी उमेदवार असणार आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेचा एक्झिट पोल आपण बघतोय। शिंदे सेना इथं बाजी मारणार आहे। सईद खान हे त्यांचे विजयी उमेदवार असतील असा अंदाज वर्तवला जातोय।